बॉल आणि चला जिंकण्यासाठी बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. बॅट्समन यस चला लगेच बंदाच्या छतमध्ये एंटर व्हा आणि 20 मिनिटाच्या आत खरे तर 4 षटकं संपायलाच पाहिजे. पंच ताकीद द्यायचा, जास्तीचा वेळ खर्च करू नका. अजून एक सेमी फायनल 2 आपल्याला खेळवायचे आहे या ठिकाणी आणि तदनंतर फायनलला सुरुवात होईल. चला सलामीर जोडी मैदानच्या आतमध्ये एंटर झालं. बासमण या ठिकाणी आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये कवी आणि बासमण दशरथला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप घ्या बघा प्लीज प्लीज स्पीडअप घ्यायचं डेके. आपण ताकीद त्या दोन्ही टीमला सामना लगेच चालू करायचा. अजून आपल्याकडे सामने पेंडिंग आहेत, त्यामुळे आज आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये वेळेच्या अभावी सामने करीत आपल्याला या ठिकाणी उरकायचे आहे. त्यामुळे प्लीज सगळ्यांनी सहकार्य या ठिकाणी करायचं आहे. बॅट्समन दशरथ आमचे आदिवासी ठाकूर समाज संघटनेचे पदाधिकारी खरं तर या ठिकाणी रजा घेत असताना आपल्याला पाहायला मिळाले. सौ जयवंतीताई इंदोळे तसेच गणेश पारदी साहेब असतील, दत्तात्रय इंदोळे सर असतील आणि सर्व पदाधिकारी अर्थात सुनील सर देखील असतील. या सर्व पदाधिकाऱ्यांचं खरं तर या स्पर्धेच्या वतीने आपण सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. तसेच आमचे वसंत ढोले सर अद्यापही तळ ठोकून या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील अभिनंदन. ओव्हर टू कॉम्बॉक्स. चला स्पीडअप करा, मॅचला स्पीडअप द्या. थँक्यू सो मच. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. चौकारांमध्ये श्री गणेश केला जातोय. या ठिकाणी बॅटिंग करत असताना या ठिकाणी चेरन 11 हा संघ खरं तर मजबूत पाहायला मिळतोय, कारण आपण मागच्या मॅचमध्ये देखील पाहिली होती त्यांची बॅटिंग. कवी बांगारी आणि त्याच्या साथीनं सोबतीनं बॅट्समन दशरथला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चला या ठिकाणी कुठल्याही पंचांकडे विवाद करायचा नाहीये. जो काही निर्णय असेल तो पंचांचा अंतिमचा असेल. टीम घेऊ नका प्लीज. आणि पंचांच खेळाडूंसाठी एक महत्त्वाची सूचना देखील असेल. जर स्टंपच्या पाठीमागे जाऊन जर आपण बॉल जर मारण्याचा प्रयत्न केला तर त्या धाबा गृहीत धरणार जाणार नाही, याची नोंद घ्यायची आहे प्रत्येक खेळाडूंना. हॅलो, चला हे 4 धाबा आहेत, परंतु क्रीज मधून त्या ठिकाणी खेळाडूंना मात्र हा चेंडू खरं तर केलाय. त्यामुळे इथून या 4 धाबा. जर का एखादा पाय जर पाठीमागे गेला असता कदाचित या धाबा गृहीत धरल्या गेल्या नसत्या. ही सूचना. यावेळेस हा फटका हवेमध्ये, बॉल चाललाय मॅक्सिमम हिट. दॅट इज जबरदस्त फटका पाहायला मिळतो. चेंडू सीमारेषा पलीकडे ठोकला. या चेंडूवरती पलटवार करणारा षटकार. यस, भरत सिंग साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना देखील विनंती करेल आपण मुख्य व्यासपीठावर यायचा, कारण त्यांच्या माध्यमातून खरं तर सायकल पुरस्कृत केले. भरत सिंग साहेब आदिवासी ठाकूर समाज संघटनेचे माजी अध्यक्ष सन्माननीय भरत भाऊ शिंदे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. थँक्यू या ठिकाणी VP. खरी तर 10 धाबा सुरुवातीला जबरदस्त आपण पाहतोय. सुरुवात जबरदस्त पाहायला मिळते. चेरन 11 संघ या लीग मधला सर्वाधिक खरं तर चांगला खेळ या संघाचा राहिला आहे आणि त्याच उद्देशाने इथून बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा फिरकावून दिलाय. या ठिकाणी लॉंग स्टॉप ब्रिजनच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. मॅक्झिमम हिट हा दुसरा सलगचा षटकार. थँक्यू सो मच. अगदी सामना लवकर संपवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. चरण 11 म्हटलं की या लीग मधला अतिशय
एक मोठा संघ खरं तर तकडा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतं. गोलंदाजावरती खरं तर आक्रमण केले जाते. 43 धाबांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचं, परंतु सुरुवातीलाच 3 चेंडूवरती आपण पाहतोय या ठिकाणी तब्बल 16 धाबा या धावफलकावरती आपण पाहतोय. या मॅच मध्ये चांगले बारीक आपण पाहतोय. थोडंसा खरं तर गोलंदाजावरती हवी ठरलाय. यावेळेस पुन्हा एकदा खराब चेंडू, जणू काय ऍक्शन रिप्ले, परंतु यावेळेस 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. आणि सामना अगदी सोपा केला जातोय. पहिल्या सुरुवातीचाच बोरमध्ये खरं तर 4 चेंडूमध्ये तब्बल 20 धाबा आल्यात आणि इथून अजून गरज असेल ती मात्र 23 येस, धाबा. लावण्य एंटरप्राइजेस आणि ऋतू 11 संघाचा कॅप्टन या ठिकाणी लगेच यायचं नाणेफेक करिता. तसेच गोलंदाज जिथे स्टार 11 संघाचा कॅप्टन लगेच या ठिकाणी या. यावेळेस अजून एक चेंडू लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या वरनं ठोकलाय 20 झोन मध्ये. पुन्हा एकदा मॅक्सिमम हा तिसरा षटकार. या षटकावरती काय बॅटिंग पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. खरं तर जणू काही गोलंदाजावरती कुठला राग काढतोय असं फलंदाज, असेच चित्र मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकार 2 चौकार या फलंदाज दशरथला आपण पाहतोय. खरं तर काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चला जास्तीचा वेळ पंच खर्च करू नका प्लीज. आपला आपण ताकीद द्या डायरेक्ट 20 मिनिटाच्या. आमचे डीके सर खरं तर आपण पाहतात डान्स देखील होईल डीके सरांचा. डीके आज थोडस शांत राहिलेत, शांत दिसत आहेत. खरं तर त्यांना ठाऊक आहे ही स्पर्धा लाईव्ह आहे, त्यामुळे एखादी व्हिडिओ जर व्हायरल झाली तर कदाचित बघ यावेळेस देखील चांगला फटका अवलंब कार्पेटने खेळल्यात. यावेळेस शांत पवित्रे घेतले बॅट्समन दशरथ स्वतःजवळ स्ट्राईक ठेवली. शेवटच्या बॉलवरती सिंगल आणि सिंगलला मात्र षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबा धावफलकावरती 25 धाबा ह्या धावफलकावरती आपण पाहतोय. येणारे 18 चेंडू आणि 11 धावांची गरज. सत्तावीस झालेत स्कोर कार्ड वरती आणि येणारे 18 बॉल. आणि 18 मध्ये 16ची गरज होती. यावेळेस पंच वल्लेत या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा, 1 बाउन्सची वॉर्निंग. 18 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे आणि काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये दशरथ हा गोलंदाज. तब्बल तडा 6 चेंडूचा पेस केल आणि 27 वरती खेळतोय सन्माननीय अनंत केवारे या साहेबांच्या माध्यमातून. तब्बल दशरथसाठी 500 रुपयाची रोख रक्कम या ठिकाणी जमा झालेली आहे. मॅच संपल्यानंतर या ठिकाणी घेऊन जायचं आहे. आणि यावेळेस मात्र अजून एक दमदार फटका पाहायला मिळतो. बॅट्समन नरेशच्या बॅट मधून ठोकलाय. दशरथनं मात्र या ठिकाणी ठोकलाय पुन्हा एकदा मॅक्सिमम 8 षटकार. आणि अजून 2 षटकार जर का आले तर आमचे भरत दादा सेठ यांच्या माध्यमातून, भरत भाऊसीद यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाची रोख रक्कम या ठिकाणी देण्यात येईल. नक्कीच अंकुश विकेट हॅट्रिक साठी देखील 1000 रुपये दिले जातील. सन्माननीय सुरेश केवारी मॅम फ्रॉम ताडवाडी या व्यक्तीकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. नक्कीच आणि तसे बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये खरं तर पाहायला मिळते. दशरथ ऑन फायर. चेरन 11 संघाचा खरं तर हा खेळाडू या मैदानावरती. हॅलो ऋतू 11 हा संघाचा कॅप्टन 2 मिनिटात या ठिकाणी जर आला नाही तर पॅनल्टी दिली जाईल, याकडे लक्ष असू द्या. थँक्यू सो मच. काय फटका खेळलाय. पुन्हा एकदा शॉर्ट फाईनच्या डोक्यावरून उडवून दिलाय. चेंडू सीमारेषा पलीकडे चाललाय.
सहा धाब्यांसाठी अजून एक मोठा तडाखा बासमन दसऱ्यांच्या बॅट मधून ठोकलाय षटकार. थँक्यू. येस थँक्यू. डीजे थांबायचं बघा आपण इकडे लगेच थांबायचं. बॉल आतमध्ये आला की डीजे बंद करा प्लीज. लक्ष द्या थोडं. 3 धाबांची गरज आहे. जितेश स्टारचा कॅप्टन आता ऐकलं का? यावेळेस असेल तो दशरथ ज्याने 11 चेंडू मध्ये 46 असेल तो दशरथ.